हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टुडेज व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत एका खास इंग्रजी शब्दाबद्दल, जो शब्द आहे हॅव, हॅज आणि हॅड. आता तुम्ही म्हणसाल की हॅव, हॅज, हॅड हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, की ज्याचा अर्थ होता की एखादी गोष्ट मालकीची असणे किंवा आपल्याजवळ असणे. उदाहरणार्थ की आय हॅव अ पेन, आय हॅव अ बॅग, आय हॅव अ कार और आय हॅव अ फोन. पण जरा थांबा, याशिवाय सुद्धा काही मजेशीर उपयोग आपण हॅवचे करू शकतो, जे या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढे आता पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर पहिला जो उपयोग आहे तो आहे हॅव टू. आता हॅव टू म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायचं आहे की तुला ही करावीच लागेल, किंवा आपण एखाद्यावर जेव्हा कंपल्शन करत असतो, ऑब्लिगेशन करत असतो, किंवा एखाद्या गोष्टीची पुढच्या व्यक्तीवर सक्ती आहे हे जेव्हा आपण सांगत असतो, तेव्हा हॅव टूचा वापर आपण करत असतो. तो कसा करतो? तर बघा, हे मराठीतलं एक वाक्य आपण घेतलं की मला शाळेत जावंच लागेल, म्हणजे कंपल्शन आहे. मग हॅव टूचा वापर करून आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकतो? तर ते असं होईल, आय हॅव टू गो टू स्कूल. अजून एक एक्झाम्पल बघूयात. तिला तिचा गृहपाठ पूर्ण करावाच लागेल. इथं सुद्धा कंपल्शन आहे. मग हे सुद्धा वाक्य आपण कसं घेऊ शकतो? शी हॅज टू फिनिश हर होमवर्क. अशा पद्धतीनं आपण हॅव टूचा वापर करू शकतो. आता अजून एक गोष्ट म्हणजे हॅव टू याला समानार्थी दुसरा एक शब्द आहे, तो आहे मस्ट. मस्ट आणि हॅव टू या दोघांचा अर्थ तोच आहे. अर्थ आहे की कंपल्सरी गोष्ट असणे. पण स्पोकन इंग्लिशमध्ये मस्टच्या ऐवजी हॅव टूचा जास्त वापर केला जातो आणि म्हणून हा शब्द जास्त प्रचलित आहे. जसं की इथं मी म्हटलेलं आहे, आय हॅव टू स्टडी फॉर माय एक्झाम. याचा मराठीमधला अर्थ होतो, मला परीक्षेसाठी अभ्यास करावाच लागेल. इथं सुद्धा करावाच शब्द आलेला आहे, म्हणजे कंपल्शन आलेला आहे. वी हॅव टू लिव्ह अर्ली. याचा अर्थ होतो आपल्याला लवकर निघावंच लागेल. अशा पद्धतीनं आपण हॅव टू या शब्दांचा वापर करू शकतो आणि ऑब्लिगेशन, कंपल्शन किंवा सक्ती ही आपण दाखवू शकतो. आता दुसरा वापर जो आपण हॅवचा करू शकतो तो आहे हॅड बेटर. आता हॅड बेटर कुठं यूज केलं जातं? तर ते यूज केलं जातं एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला देण्यासाठी. आता सल्ला कसा दिला जातो? तर बघा, एक सल्ला आहे, तो अभ्यास केला तर बरं, नाहीतर तू परीक्षेत नापास होशील. आता हे इंग्रजीमध्ये कसं सांगता येईल? यू हॅड बेटर स्टडी और यू विल फेल इन द एक्झाम. हे आहे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, आपण आता निघालं तर बरं, नाहीतर बस सुटेल. आता हे कसं सांगता येईल? तर हे सांगता येईल, वी हॅड बेटर लिव्ह नाऊ और वी विल मिस द बस. पुढचं आहे बघा, एक टिप या ठिकाणी दिलेली आहे, एक नोट आहे जे महत्वाची आहे. हॅड बेटर हा शब्द जरी भूतकाळी आपल्याला वाटत असला तरी याचा उपयोग मात्र आपण प्रेझेंट टेन्समध्ये आणि फ्युचरमधली एखादी गोष्ट, शक्यता सांगण्यासाठी आपण करत असतो. म्हणजे हॅड बेटर हा शब्द जरी वाक्यामध्ये आला असला तरी तो भूतकाळी रूप अजिबात नाहीये, ते वर्तमान काळातच आपण यूज करत असतो. जसं की इथे एक वाक्य आहे, यू हॅड बेटर कॉल युअर मॉम और शी विल वरीड. याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की तू तुझ्या आईला फोन केलेलं बरं, नाहीतर ती काळजी करेल. हॅड बेटरचा वापर आपल्याला जेव्हा कोणाला चांगला सल्ला द्यायचा असतो तेव्हा आपण करू शकतो. पण हा सल्ला थोडासा सिरियसली, गंभीरपणे आपण त्याला सांगत असतो की तू ही गोष्ट केलीच पाहिजे आणि ही तुझ्याच फायद्याची आहे. हे सांगण्यासाठी आपण हॅड बेटर या शब्दाचा वापर करत असतो. आता यानंतर आपण पाहूयात जो तिसरा उपयोग आहे हॅवचा, तो कुठला आहे? तर तो आहे हॅव. आता हॅव हे काय आहे? तर हा शब्द आपण दुसऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, एखादी गोष्ट पुढील व्यक्तीस आग्रहाने घ्यायला सांगण्यासाठी, किंवा एखादी गोष्ट करा हे सांगण्यासाठी आपण या फ्रेजचा वापर करतो. आता याचे काही एक्झाम्पल या ठिकाणी आहेत बघा. हॅव अ टी याचा अर्थ आहे चहा घ्या. हॅव अ सीट बसा. हॅव अ बाथ अंघोळ करा. हॅव अ ब्रेक विश्रांती घ्या. हॅव अ गुड डे तुमचा दिवस चांगला जाओ. अशा पद्धतीनं आपण काही अजून वेगवेगळ्या फ्रेजेस या हॅव अच्या मदतीने तयार करू शकतो. यानंतर आपण पाहतोय की चौथा उपयोग आहे तो आहे हॅव यू एव्हर. आणि तुम्हाला दिसेल की शेवटी क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन का आहे? तर हा क्वेश्चन यासाठी आहे, ही एक सुंदर किंवा एक अत्यंत उपयुक्त वाक्यरचना आहे जी आपण रोजच्या आपल्या बोलण्यामध्ये यूज करू शकतो. याचा अर्थ असा होतो की आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये काही गोष्ट तू केली आहेस का हे विचारण्यासाठी आपण या स्ट्रक्चरचा वापर करतो. म्हणजे आता मला विचारायचं असेल की तू कधी वाघ पाहिला आहेस का? तर मी असं विचारू शकतो, हॅव यू एव्हर सीन अ टायगर. म्हणजे हॅव यू एव्हर हे सुरुवातीला वापरून पुढं आपल्याला जे क्रियापदाचं रूप घ्यायचं आहे ते तिसरं रूप घ्यायचं आहे आणि क्वेश्चन तयार करायचं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघूयात. तू कधी एखाद्या सेलिब्रिटीला भेटला आहेस का?
आता हे वाक्य कसं तयार होईल? हॅव यू एव्हर मेट अ सेलिब्रिटी? अजून एक बघा, तू कधी परीक्षेत नापास झाला आहेस का? याचं इंग्लिशमध्ये कसं होईल? हॅव यू एव्हर फेल्ड इन एक्झाम? तर अशा पद्धतीनं आपण हॅव यू एव्हर याचा वापर करू शकतो. यानंतर शेवटची रचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ती आहे हॅव गॉट. आता ॲक्च्युली हॅव आणि हॅव गॉट या दोन्हीचा अर्थ एकच आहे. जो आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, हॅवचा आपण अर्थ पाहिला होता पोझिशन. पोझिशन म्हणजे मालकी असणे. आणि हॅव गॉटचा पण अर्थ तोच आहे. म्हणजे आपण हॅवचं वाक्य हॅव गॉटने रिप्लेस करू शकतो. कसं? सपोज एक वाक्य मी या ठिकाणी घेतलं, आय हॅव अ नोटबुक. याला आपण हॅव गॉटने रिप्लेस कसं करू शकतो? तर ते असं, आय हॅव गॉट अ नोटबुक. अजून एक एक्झाम्पल बघूयात, शी हॅज अ न्यू ड्रेस. इथं आपण काय करू शकतो? शी हॅज गॉट अ न्यू ड्रेस. म्हणजे हॅव गॉट आणि हॅव याच्यामध्ये काही सुद्धा फरक नाहीये. फक्त वाक्य रचना वेगळी वाटते आपल्याला दिसताना, मात्र अर्थ त्यांचा दोघांचा सेमच आहे. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण हॅव टूचा वापर पाहिला, जो ऑब्लिगेशन, कंपल्शन किंवा सक्ती करण्यासाठी असतो. नंतर आपण हॅड बेटरचा उपयोग पाहिला, की ज्या ठिकाणी एक सूचना दिली जाते पुढच्याला की ते हे केलंस की चांगलं होईल. तिसरा आपण उपयोग पाहिला तो होता हॅव. शुभेच्छा देण्यासाठी, एखादी गोष्ट ऑफर करण्यासाठी आपण या फ्रेजचा वापर करत असतो. नंतर आपण पाहिलं हॅव यू एव्हर. तू एखादी गोष्ट आजपर्यंत आयुष्यामध्ये केली आहेस का हे विचारण्यासाठी आपण हे स्ट्रक्चर यूज करू शकतो. आणि लास्ट आपण पाहिलं हॅव गॉट. हॅव गॉट म्हणजेच पोझेशन. एखाद्याच्या मालकीची गोष्ट सांगण्यासाठी आपण हॅव गॉटचा वापर करतो. तर अशा पद्धतीनं आपण हे 4-5 पॉइंट पाहिलेले आहेत. आणि जाता जाता एक शेवटचा सल्ला, यू हॅड बेटर वॉच अवर नेक्स्ट व्हिडिओ ऑर यू विल मिस समथिंग ऑसम. थँक्यू.